आता इडली तर खायला चांगली वाटते, पण इडलीची तयारी खूप जास्त करायला लागते. एक दिवस अगोदरच तयारी करायला लागते. आता मला करायची होती उद्या इडली आणि मी काय केलं होतं, आता तयारी सुरू केली. तर काय केलं, 2 वाटी तांदूळ, राशनचे तांदूळ घेतले होते. नीट व्यवस्थित खडं वगैरे आहेत का बघायचं. 2-3 पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचं आणि पाण्यामध्ये भिजत घालायचं. नंतर 2 वाटी तांदूळ घेतले की 1 वाटी मी उडीद डाळ घेतली होती. तिला पण स्वच्छ धुवायचं आणि जवळपास एक 4 ते 5 तास तसंच पाण्यामध्ये ठेवायचं. 4-5 तासानंतर छान व्यवस्थित डाळ तांदूळ भिजतो. नंतर मिक्सरमध्ये थोडंसं जाडसर असं बारीक करून घ्यायचं. सगळ्यात पहिलं मी उडीद डाळ बारीक करून घेतल्यानंतर तांदूळ बारीक केलं, सगळं नीट व्यवस्थित मिक्स केलं. आता इथं बघू शकतात, हा उलटं आहे तर केवढं छोटंसं म्हणजे म्हणजे पूर्ण आतमध्ये असं गेलं नव्हतं. नंतर आता इथं पीठ फुगून किती असं फुगलं बघू शकता. तर रात्रभर असंच ठेवलं होतं. एकदम छान असं पीठ फुगलं होतं आणि ह्या पिठाच्या इडल्या आप्पे खूप म्हणजे खूप जास्त छान होतात. आता उन्हाळ्यामध्ये कसं पीठ फर्मेट व्हायला जास्त वेळ लागत नाही. पीठ कसं झालंय ते नक्की सांगा आणि चला बाय.